नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत उत्तम चवीचं असं बनाना शेक, थंडगार बनाना शेक आपण इथे बनवणार आहोत। तर अगदी मोजक्या साहित्यात तिथे आपण बनाना शेक जो आहे तो इथे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे सर्वात प्रथम मी काजू इथे किसणीवर किसून घेणार आहे आणि या शेकची महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण मिक्सरचा वापर न करता इथे बनाना शेक जो आहे तो इथे बनवणार आहोत। तर काजूचं इथे मी किसून घेतलेलं आहे। तर त्यानंतर इथे मी एक केळंसुद्धा घेतलेलं आहे। तर इथे 1 कप बनाना शेक जो आहे तो आपण इथे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक केळं घेतलेलं आहे आणि तो सुद्धा इथे किसणीवर मी असं किसून घेणार आहे। तर इथे केळ्याचा सुद्धा अशा प्रकारचा मी पल्प काढून घेतलेला आहे। तर इथे एका ग्लासामध्ये, काचेच्या ग्लासामध्ये इथे आपण आता केळ्याचा जो पल्प आहे तो इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे या ग्लासामध्ये आपण थंडगार असं दूध टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे शेकला थिकनेस येण्यासाठी इथे आपण मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। तर इथे मिल्क पावडरसुद्धा आपण इथे चांगली मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मिल्क पावडर जी आपण टाकलेली आहे तर तिथे दुधामध्ये त्याच्या गुठल्या झालेल्या असतात, तर त्या आपण इथे दुधामध्ये फोडून घेणार आहोत, जेणेकरून शेक जो आहे चांगला असा दाटसर व्हावा यासाठी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जर का गोडपणा हवा असेल तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता। तर हे हेल्दी असं मी बनाना शेक जो आहे तो हेल्दी असं बनवणार आहे, त्यामुळे इथे मी साखरेचा वापर नाही केलेला। अगदी मिल्क पावडर 1 चम्मचभर मी इथे टाकून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मधसुद्धा टाकू शकता। तर इथे सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या इथे मी फोडून घेतलेल्या आहेत दुधामधल्या। त्यानंतर इथे मी काजू जे आपण किसणीवर किसून घेतलेले होते ते सुद्धा इथे टाकून घेतलेले आहे। तर तुम्ही इथे थिकनेस जो टेक्स्चर जो आहे इथे शेकचा तर तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथे पुन्हा एकदा आपण जो केळ्याचा जो पल्प काढलेला होता तो इथे वरून टाकून घेणार आहोत। तर अगदी हेल्दी असा आपण हा शेक जो आहे बनाना शेक इथं बनवलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा शेक एकदा नक्की बनवून बघा, खूप छान लागतो। तर इथे पुन्हा एकदा मी इथे काजूचा जो किस केलेला होता तो इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे पिस्त्याचे इथे काप करून गार्निशिंग केलेले आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा शेक एकदा नक्की बनवून बघा। बाय बाय।